तत्कालीन रॉयल इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदलानं 1946 मध्ये केलेल्या उठावाच्या स्मृती दिनानिमित्त मुंबईत कुपरेज इथल्या नौदल उठाव स्मृतीस्थळावर अभिवादन समारंभ आज आयोजित करण्यात आला होता। यावेळी महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी कमांडिंग रिअर ॲडमिरल मनीष चड्ढा यांनी स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली। या उठावाची याची सुरुवात 18 फेब्रुवारी 1946 रोजी जहाजांवर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमधील नाविकांच्या संपानं झाली। त्यानंतर मुंबईमध्ये उठावाला सुरुवात होऊन हे लोण कराची ते कोलकाता असं भारतभर पसरलं। यात 78 जहाजांमधील 20,000पेक्षा अधिक नाविक आणि किनाऱ्यावरील आस्थापनातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। या अभिवादन समारंभानंतर नेव्ही नगर इथं मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीतर्फे चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। निवृत्त कमोडोर श्रीकांत केसनूर आणि मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीच्या वरिष्ठ संशोधन सहयोगी जान्हवी लोकेगावकर यांची व्याख्यानं यावेळी झाली। यामध्ये उठावाच्या विविध पैलूंबद्दल माहिती देण्यात आली।